साधिला हा पर्वकाळ, साधिला हा पर्वकाळ आणि गेला अंतरीचा मोर. संत श्रेष्ठ आणखी तुकोबारायांचं बोलणं आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संक्रांत सणाचं रूपक करतात आणि रूपक करून तुम्हा आम्हाला सांगतात यावत जीवनाला आल्यानंतर मी जर काय केलं असेल तर एक भगवंताची प्राप्ती करून घेतली. कारण हा मनुष्य देह एवढ्या करताच असतो, देवाचं भजन करण्याकरता मनुष्य देह आहे. ज्ञानोबराय सांगतात देखे मनुष्य जात सकळ, स्वभावता भजनशील आणि झाले असे केवळ माझे ठाई. मनुष्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही योनीमध्ये एक भगवंताची जोड करून घेता येत नाही. याची देही वेळे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे म्हणतात. दुसरं कोणत्याही योनीमध्ये हे ज्ञान नाही. बाकी सर्व आहार निद्रा भयमैथून सर्व योनीशी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण उद्धवा म्हणतात. बाकी सर्व योनींना आहार निद्रा भय मैथून या सर्व गोष्टीचं ज्ञान असतं. परंतु एक देवाची जोड करून घ्यायची असेल तर फक्त या नरदेहानच करून घेता येते जोड. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोगती म्हणतात. काय एक उपजता मर्दी अंध बहिर अंगमुखी. काय कोबरायांचं बोलणं आहे नाटाच्या अभंगामध्ये. हे पशु आहेत, त्यांना काय पाप पुण्याचं कळतं का? आपण बघतो सगळे जे नियम आहेत तुम्हा आम्हाला आहेत. पुण्यासारख्या शहरामध्ये कोणत्याही गोष्टीला बाहेर जायचं म्हणून तर नियम आहेत, कडक आहेत. परंतु घोडागाडी असते, घोडा मध्येच कुठे तर तो आपला जो विधी आहे तो करतो, त्याला तो नियम नाही. परंतु तुम्हा आम्हाला ते नियम आहेत. म्हणून यावत जन्माला नंतर काय केलं पाहिजे तर एक भगवंताची जोड करून घेतली पाहिजे. आज संक्रांतीचा सण म्हणजे संक्रमण आहे. कर्कवृत्तातून सूर्याचं आज संक्रमण मकरवृत्तामध्ये दुपारी झालेलं आहे. आणि त्या हा सण नेहमी जवळजवळ 14 जानेवारीलाच येतो. एखाद्या वेळेला 15 जानेवारीला संक्रमण होतं. म्हणजे 21 डिसेंबर पासून दक्षिणेकडून उत्तरायण चालू होतं. आणि उत्तरायणामध्ये जर काय होत असेल तर सूर्यप्रकाश वाढत असतो. रात्र लहान असते, ती रात्र हळूहळू लहान होते. रात्र मोठी असते, ती रात्र हळूहळू मोठी होते. आणि दिवस मोठा होतो. आणि दिवस मोठा झाल्यामुळे काय झाला असेल तर तो प्रकाश म्हणजे प्रकाश वाढतो. म्हणजे अंधकारापासून ज्ञानाकडे तुम्हा आम्हाला जाता येते. म्हणून म्हणतात तसं हा सुद्धा एक पर्वकाळ आहे. मनुष्य जन्म हा सुद्धा पर्वकाळ आहे. म्हणून साधिला हा पर्वकाळ आणि गेला अंतरीचा मूळ. कशामुळे जर अंतरातला मळ जात असेल हा देह सुद्धा मूळ. नेहमी काका सांगतात समुद्राच्या लाटा, पाण्याच्या लाटा समुद्रात निर्माण होतात आणि लोक कुठं पावतात? समुद्रात. तद्वत हा जीव सुद्धा कसा आहे? अंश आहे. ब्रह्माचा असा अंश आहे. तुम्ही आम्ही अंश आहे, ब्रह्माचा अंश आहे. परंतु जीवाला आल्यानंतर त्याच्या पाठीमाग अहंकार लागलेला आहे. पंचमहाभूताचा गोंधळ एके ठाई केला मेळ आणि लाविला सवळ अहंकार त्या पाठी. किंवा काम क्रोधादी जे विकार आहेत ते विकार या देहाला चिकटल्यामुळं हा जीव म्हणजे ब्रह्म असून सुद्धा अज्ञानामध्ये अडकलेला आहे. कारण जीव म्हणजे काय? एक बिंदू आहे आणि देव म्हणजे सिंधू आहे. इतका फरक आहे. परंतु जीव सुद्धा सुखरूपच असतो, देव सुद्धा सुखरूप आहे. सुखरूप ऐसा सांगा माझ्या पांडुरंगा वासोच्या. म्हणजे
माझ्या पांडुरंगा सारिका तू पांडुरंगासारखा सुखरूप जीव कोणता नाही. आणि देव कसा आहे तर गोड आहे म्हणतात. देव भगवान परमात्मा कसा आहे गोड आहे. आणि जीव सुद्धा गोडच आहे की, परंतु त्याच्या पाठीमागे जे विकार लागलेले आहेत त्या विकारानं त्या जीवाचा गोडपणा नाहीसा झाला आहे. तुकोबराय दृष्टांत देतात की बाबानो तुम्ही काय जर करा तर या भगवंताची जोड करून घ्या. या मायेतून निघून ब्रह्माची भेट घ्या. जीवाची ब्रह्माची भेट झाली पाहिजे. ब्रह्माची जर भेट झाली तर हे सर्व विकार नाहीसे होतील. आणि तो देव कसा आला म्हणतात, देव तिळी आला. तिळी म्हणजे आपल्या अध्यात्मामध्ये या देहालाच तीळ म्हणलेला आहे. स्निग्ध आहे. तीळ म्हणजे कसा स्निग्ध आहे. आणि स्निग्ध म्हणजे प्रेम आहे. प्रेमयुक्त देह आहे. आणि प्रेमानंच भगवान परमात्मा कळला जातो. बाकी कोणती जरी साधनं केली, पुष्कळ साधना आहे. श्रीगुरु नेहमी सांगतात आपल्याला की देवापर्यंत पोचणारी पुष्कळ साधनं आहेत, परंतु त्या साधनानं देवाची भेट होऊ शकत नाही. तेव्हा हे एक भक्ती एक असं साधन आहे किंवा सोपं साधन आहे. या संत महात्म्यांनी तुम्हाला आम्हाला सोपं साधन सांगले. सोपी सांगितले संते आणि टाळ दिंडे हाती घेऊन नाता. समाधीचे सुख सांडा वाळुणे आणि ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. ब्रह्मरस आहे. ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घेतल्यानंतर जर काय होत असेल तर देव सुद्धा होता येतं. एवढं या देहाचं महत्व आहे. म्हणून देव तिळी आला गोडी गोड जीव झाला. आता तीळ आणि गुळ त्याचं प्रतीक करून तुकोबराय सांगतात आजच्या सणाला तिळगुळ वाटण्याची प्रथा आहे. तीळ आणि गुळ यांनी गोड सर्वांना तिळगुळ द्यायचं. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणायचं. आजचा जो पर्वकाळ अत्यंत महत्वाचा पर्वकाळ आहे. आज षडतीला एकादशी आणि आज षडतीला एकादशी आणि संक्रांतीचा सण किंवा अजून यापुढं श्री गुरु निवृत्तरायांची पुण्यतिथी आहे आज. जे ज्ञानोबारायांनी त्यांना आशीर्वाद दिला. आपण काय ज्ञानोबारायांना नुसता आशीर्वाद दिला. ज्ञानोबारायांनी एवढी ज्ञानेश्वरी लिहिली, ग्रंथ लिहिले, त्यांच्या आज्ञेत राहून अशा श्री गुरु निवृत्तरायांची आज पुण्यतिथी. तशी पुण्यतिथी वारीमध्ये आषाढी वारीमध्ये असते. काका आता मगाशी सांगितले ज्येष्ठवद्दी दशमीला पुण्यतिथी आहे. परंतु त्यावेळेला सगळ्या दिंड्या आषाढीच्या वारी करता बाहेर पडलेल्या असतात. मग ती पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात सादर करता येत नाही. म्हणून सर्व फडकरी मंडळी ज्येष्ठांच्या मतानं आजची जी पौष एकादशी आहे ती आज त्र्यंबकेश्वरला खूप मोठी यात्रा आणि आज पुण्यतिथी साजरी होती. आणि हा एक पर्वकाळ, हा मोठा पर्वकाळ. तसे आपल्या जीवनामध्ये भरपूर पर्वकाळ आहेत. काय काय पर्वकाळ आहे ते एकेकाच्या जीवनात येतच नसत्या. कपिला षष्टीचा योग आहे. 60 वर्षानं कपिला षष्टी ना 60 वर्षानं येते. काय सगळ्यांना काय तेवढं आयुष्य भेटत नाही. त्यामुळं बाकीचे जे पर्वकाळ आहेत त्या पर्वकाळाचं सगळ्यात महत्वाचं पर्वकाळाचं जर वैशिष्ट्य काय असेल तर अगदी सामान्य कर्म केलं या पर्वकाळामध्ये तर अधिक फळाची प्राप्ती होते. त्या पर्वकाळाचं वैशिष्ट्य जर काय असेल साधं म्हणजे आज आपण कीर्तन करतोय, इतर वेळी कीर्तन भजन असतं, त्याच्या 1000 पट आज पुण्याची प्राप्ती होती. असं हे पर्वकाळाचं. कारण पर्वकाळ म्हणजे पवित्र काळ आहे. म्हणून म्हणतात देव तिळी आला गोडे गोड जीव झाला. साधीला हा पर्वकाळ आणि गेला अंतरीचा मूळ. या अंतरा एकदा देवघरामध्ये आल्यानंतर त्या अंतरामध्ये काम क्रोधादी विकार राहतच नाही. काम क्रोध केले घर रीते म्हणतात. किंवा एखाद्या झाडाला जर आग लागली असेल तर त्या झाडावरील पक्षी काय करतात, निघून जातात. कुठे जातात ते, सैरावैरा धावतात. ती काही कोणती दिशा बसत नाही, कोणती मिळेल त्या दिशेला धावतात. तद्वत देव एकदा या अंतरामध्ये आल्यानंतर हे जे विषय आहेत हे सगळे विषय काम क्रोधादी विकार आहेत ते पळून जाता म्हणतात. आणि ते पळून गेला म्हणून म्हणतात साधीला हा पर्वकाळ
आणि गेला अंतरीचा मळ. मळ मळ हा निघून गेला म्हणतात. कसं आहे, मनाचे 3 विकार आहेत, मल, विक्षेप आणि आवरण. परंतु भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिन्हीच्या योगानं हे तिन्हीही विकार राहत नाहीत. आणि हे विकार निघून गेल्यानंतर जीव सुद्धा देवच बनतो म्हणतात. साधिला हा पर्वकाळ आणि गेला अंतरीचा मळ. पाप पुण्य गेले आणि एका स्नानेची खंडणी. पापही गेलं आणि पुण्यही गेलं म्हणतात. वास्तविक पाहता पाप जाणं ठीक आहे, परंतु पुण्य सुद्धा गेलं पाहिजे. आणि ते कशानं जर जात असेल तर एक ज्ञानगंगे, जे ज्ञानगंगे नहाले, त्या का पुढे काय, जे ज्ञानगंगे नहाले जेवणी तृप्त झाले. आणि जे ज्ञानगंगे नहाले जेवणी पूर्णता जेवणी झाले. शांतीशी आले पालवणवी. जे शांतीला काय जर झालं असेल तर पालव आलं म्हणून सांगतात. पालवी फुटली. आणि या ज्ञानानं जर काय झालं असेल तर माझ्या जीवनातलं पापही गेलं म्हणतात आणि पुण्यही गेलं. म्हणून साधिला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. अंतिम चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे वाणी आणि शुद्ध जनार्दन जडी. आता जर काय झालं असेल, मला हे सर्व जग सगळं जनार्दनच दिसते म्हण. जनी वनी अवघा देव, सगळीकडे मला देव भरून राहिला. त्यामुळे मला कोणाला वाईट बोलायचं काही कारणच नाही. म्हणून तुका म्हणे वाणी आणि शुद्ध जनार्दन जडी. साधिला पर्वकाळ आणि गेला अंधरीचा मळ. विठ्ठल
साधीला हा पर्वकाळ आणि गेला अंतरीचा मूळ. तुकाराम म्हणतात मी यावत जीवनामध्ये आल्यानंतर काय जर केलं असेल तर एक भगवंताची भक्ती केली. भगवंतापर्यंत पोहोचण्याकरता शास्त्रामध्ये अनेक साधनं सांगितलेली आहेत, परंतु त्यामध्ये सर्वश्रेष्ठ जर कोणती साधन असेल तर एक भक्ती, प्रेम भक्ती हे साधन सर्वात श्रेष्ठ आहे. कारण जे बाकीची जी साधनं आहेत ती सदासजी आपल्याकडून पूर्ण होत नाही. या जीवाकडून ती साधनं पूर्ण होत नाही. कारण आपण कर्म करायचं म्हणलं तर ते सोपं नाही. प्रत्येक कर्मामध्ये इतकं अवघड काम आहे. साधा आचमन करायचं म्हटलं तर तुम्हाला आम्हाला जमत नाही. कर्मामध्ये किंवा जे कर्म आहे ते आपल्या हातून घडतच नाही. योग आहे, योग एक साधन आहे कर्मापासून सुद्धा. त्यानंतर योगाचं साधन आहे. योगानं सुद्धा सदासरी योगाची या वाटा त्रिगालेगा सुगटा म्हणतात. दुःखाची वाटा दुःखच योगानं सदासरी प्राप्ती होत नाही. योगानं भगवंताची न साधी जे यागे न संपळे किंवा न साधीजे योगी न संपडे यागी नंदाचे उसंगी खेळू कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळे आणि गोपिका सकळी विलेल्या. या गोपिकांना किंवा गोपाळांना भगवंतांना जर काय दिलं असेल तर प्रेम दिलं आणि गोपिकांनी सुद्धा भगवंताला प्रेमानं जिंकलं.
हे योग जे योग या करत बसलेले आहेत त्यांना देव दर्शन सुद्धा देत नाही, परंतु हा भगवान परमात्मा ज्यानं भक्ती केलेली आहे त्याला त्याच्या जवळ जातो. बाकी सगळ्यांना ज्ञान कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग अत्यंत दुर्गम, अत्यंत अवघड आहे की या मार्गानं देवापर्यंत पोचता सुद्धा येत नाही. परंतु भक्ती मार्ग जो असा आहे त्या भक्ती मार्गानं देव सुखे तो घरा नारायण साधन असं आहे. त्यामुळे जर काय करत असेल तर इतर साधनानं जे भक्ती करतात, जे साधक आहेत त्या साधकाला देवापर्यंत जावं लागतं. परंतु भक्ती एक असं साधन आहे त्या भक्तीच्या योगानं देव साधकापर्यंत येतो, देव भक्तापर्यंत येतो. अशी एवढी सोपी भक्ती आहे. भक्ती पंत भो सोपा पुण्य नागरिया पापा येणे जाणे खेपा येणे गणपती. भक्ती पंत सोपा आहे म्हणतात. हा संत महात्म्यांचे अत्यंत आपल्यावरती उपकार आहे. नाहीतर देव जाणणं एवढं सोपं नाही. भल्या भल्याला देवाची भेट जाईल नाही, परंतु त्या संत महात्म्याने हा जो मार्ग आहे मार्ग आपल्याला दाळ मार्ग गावनी गेले आधी दयाळी संतते देण्याची पंते चालू जाता न पडे गुंता खोटे काही. आम्ही फक्त त्या मार्गाने गेलं पाहिजे. देवाची भेट अगदी ठरलेली भेट आहे. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे आणि भरवसेनी भेटे पांडुरंग. तुम्ही ही वाट सोडू नका म्हणतात. भक्ती मार्ग जो आहे ही भक्तीचा मार्ग सोडू नका. मी जर काय केला असेल तर हाच मार्ग पत्करला तुकोबाराय म्हणतात. आणि त्यामुळे जर काय झाला असेल तर देव तिळी आला म्हणतात. तिळी म्हणजे माझ्याकडं देहामध्ये आला म्हणतात. हा तिळालाच त्या अध्यात्मामध्ये ध्येय म्हणून सांगितलं आहे किंवा स्निग्ध आहे. स्निग्ध म्हणजे प्रेम आहे. देव प्रेमात आला. देव प्रेमानं जिंकता येतो. आणि प्रेमानं एकदा का देवाला जिंकलं की तुम्ही आम्ही सुद्धा ते भक्त आहे, जे संत महात्मे आहे हे सुद्धा देवच होतात. आणि ते जर साधन कोणतं असेल तर तो जर परोपकार कोणता असेल तर तुम्हा आम्हाला त्या नरदेहाची प्राप्ती झाली. हा सुद्धा एक मोठा पर्वकाळच आहे म्हणतात. नरदेह निदान लागले लागले हाती उत्तम सार उत्तम गती
आणि देवती होईल म्हणजे ते होती तरी का चित्तीन धरावे, एवढी ताकद या शरीरामध्ये आहे किंवा अधिकार आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला म्हणतात. सच्चिदानंद होता येतं आणि मी झालो म्हणतात तुकोबर आहे. मी जर काय केलं असेल तर या भगवंताची जोड करून घेतली म्हणतात. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास वाटे धावू. दास्यत्व पत्करलं म्हणतात. भगवंताचं दास्यत्व पत्करलं किंवा तुकोबराय सांगतात बहुत जन्मांती जन्मलासी नरा आणि देव तू सोयरा आता. देवाला सोयरा करून घ्या म्हणतात. देव सोयरा सोयरा करून घ्या. देव आपला करून घ्या. आपला तो एक देव करून यावा आणि येणे विन जीवा माई बाकी काही नाही म्हणतात. फक्त देव आपलाचा करून घ्या. आपला देव करून गेल्यानंतर तुम्हा आम्हाला जे सुख शाश्वत सुख आहे त्या शाश्वत सुखाची प्राप्ती होईल म्हणतात. तुमचं आमचं काय झालेलं आहे, जे शाश्वत सुख आहे त्या सुखाची भेट झाली नाही म्हणून आपण विषय सुखाच्या पाठीमागे लावले. पण विषयाचं सुख जे आहे, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली अमराची सावली जायला म्हणतात. विषयाच्या कोणी या विषयाच्या सुखानं तृप्त झालं नाही. तुम्ही आम्ही सहज आपण एखादं उदाहरण घेतो. आता आपण चहा पितो, रोज 2 कप चहा धरला तर महिन्याचा 60 कप चहा होतोय. वर्षाचं किती उद्यात बघा आता. आणि आता आपल्याला 60 वर्ष झाली, म्हणजे 60 वर्ष झाला आपण चहा पितोय. पण आता उद्या आणि चहा जर नाही मिळाला तर घरात भांडणच होत्या. म्हणजे त्या विषयानं तुमची आमची तृप्ती होत नाही. तुकोबर एक ठिकाणी सांगतात, काकांनी विचारून घेतात विषय सेविता विषय सेविता आणि इंधने माला. एखाद्या ठिकाणी जर आग लागली असेल आणि त्या ठिकाणी जर आपण रॉकेल पेट्रोल जर टाकलं तर ती आग विझेल का हो? तशी विझत नाही. तद्वत या शरीराला हे जे विषय आहेत, विषय सुटत नाहीत. कारण शाश्वत सुख जे आहे, जे आहे ते या शरीरात माहिती नाही जीवाला. जीवाचं काय, अहंकार, काम, क्रोधाचे जे विकार आहेत या विकारानं शाश्वत सुखाची जोड झाली नाही म्हणून हे याला विषय सुख गोड लागायला लागले. विषयचा परिपाडू गोड पदार्थ लागे कडू आणि कडू विषय या जीवाला वास्तविक पाहता
काय काय गोड आहे तर भगवंताचं नाम गोड आहे, भगवंताचं रूप गोड आहे. गोड तुझे नाम गोड तुझे रूप. गोड तुझे नाम विठोबा. नामोबाराय सांगतात कर्म आणि धर्म आचरणी दया लागी. कर्म धर्म साधक शिनले साधिता अभागी म्हणतात. हे जे साधक आहेत ते कर्म धर्म हे सगळं शिनून गेलेले आहेत, परंतु यात काही गोडी नाही. गोडी जर कशात असेल, गोड तुझे नाम विठोबा आवडले मज आणि तुझे उच्चारिता मना येत असेला वाटत असेला. किंवा गोड तुझे रूप गोड तुझे नाम आणि देई मज प्रेम सर्व काल. चांगले नाम गोमटी. वा चांगली नाम गोमटी असं गोड आहे. आणि गोड कशामुळे जर झाला असेल तर संक्रांतीच्या सणात आपण या सणाला कोणतं कीर्तन काय घरी का संक्रांतीच्या सणाला जर आपण काय करत असेल तर तीळ आणि गुळ वाजते. गुळाचं जर रूपक दिलेलं आहे ते भगवंता करता दिलेलं आहे आणि तीळ हे जीवा करता दिलेलं आहे. जसं तीळ आणि गुळ म्हणजे भगवान परमात्मा जसा आहे गोड आहे म्हणतात. गुळ जसा गोड आहे तसा विठ्ठल गोड पुढे पुढे सगळं ही गोड म्हणतात. विठ्ठल गोड आहे आणि सगळं आपल्या मनाचं बाप उपमा देवरू जीवीचा जीवनू आणि माझे म्हणीचे मनोरथ पूर्वी कमळानू. आपल्या मनाचं जे काय असेल तो हा भगवान पूर्ण करणार आहे. म्हणून मी काय जर केलं असेल तर या देवाला आपलं केलं म्हणतात. देव किळी आला देव माझ्या जवळ आला म्हणतात. बघा तुम्ही अशी काय उदाहरण पुष्कळ आपल्याला उदाहरण सांगता येईल. शबरीचं उदाहरण आहे. त्यांच्या गुरुनी सांगितलं मातंग ऋषींनी देव तुला भेटाले. शबरीने शंका घेतली नाही. भगवान परमात्म्याची वाट बघत राहिली आणि प्रभू रामचंद्रांना वनवासात असून सुद्धा शबरीकडं यावं लागलं. म्हणजे अशी ही प्रेम भक्ती आहे. बाकीच्या साधनानं आपल्याला देवाकडे जावं लागतं, परंतु ही जी भक्ती प्रेम भक्ती कशी आहे तर देव आपल्या जवळ येतो. महाभारतातला दृष्टांत आहे. युद्धाला 10 दिवस पूर्ण झाले. कौरवांकडलं एकही कोणी मेलं नाही. युद्ध तर चालू आहे आणि कोणी नाही. कौरवाकडले सगळे सैनिक मरायला लागलं, पांडवाकडलं एकही मेलं नाही. मग त्यावेळेला भीष्माकडं दुर्योधन रागानं गेलेला आहे संध्याकाळच्या वेळेला आणि म्हणला काय काय करताय म्हणला, खाताय तुम्ही आमचं आणि गाताय त्यांचं म्हणला. मग भीष्मानं काय जर केलं असेल, भीष्मानं प्रतिज्ञा केली, एक तर म्हणले उद्या संध्याकाळपर्यंत दिवस मावळेपर्यंत उद्या त्याला एकही पांडव राखणार नाही, निष्पांडवी पृथ्वी करणार म्हणून सांगितली. तुम्ही सांगा झाली का हो निष्पांडवी पृथ्वी? झाली नाही. निष्पांडवी पृथ्वी झाली नाही. त्याला जर कारण जर काय असेल तर त्यावेळेला ते दुर्योधन गप बसला नाही. निष्पांडवी पृथ्वी करीन म्हटल्यानंतर त्यानं लगेच संशय घेतला. संशयाहुनी तो अनेक पाप नाही घोर प्राण्याची पाप सगळ्यात मोठं संशयाचं पाप आहे. त्यानं म्हणला लगेच त्या भीष्माजवळ म्हणला, दुर्योधन नाही केली तर म्हणली मी देव का मी मरणार म्हणली. म्हणून जरी तुकोबरायाने सांगितलं असेल भीष्म पण केला खरा म्हणून जाणार. भीष्माने प्रतिज्ञा केली की नाही हो उद्यापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करणार.
परंतु झाली नाही. मग पण काय केलं, भीष्मांना मरावं लागलं. का तर साधूवरती कधी संशय घ्यायचा नाही. साधूवरती जर संशय घेतला तर नायनाटच होतो. संतांची निंदा करणं अतिशय वाईट. सगळ्यात जर वाईट काय असेल, नाही काही करता आलं तर काही करू नका, परंतु संतांची निंदा, वारकऱ्यांची निंदा करणं अतिशय घातक आहे. म्हणून दुर्योधनानं शंका घेतली भीष्मावर, सगळा कुळाचा नाश झाला. आणि तीच शबरी एक शब्द सुद्धा विचारला नाही, किंवा कधी येणार आहेत, कधी भेटणार आहेत असं सुद्धा प्रभू रामचंद्रांना विचारलं नाही. शबरीला भगवान परमात्मा येऊन भेटून गेले. मग यासाठी काय केलं पाहिजे, भक्ती केली. देवधरा आला. देवघरा आला आणि भक्ती सन्माने पूजिला गेला. देवघरात आल्यानंतर काय केलं पाहिजे, त्याचे पूजन केलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझ्या हृदयामध्ये तसं भगवंताचं राहण्याचं ठिकाणच हृदय आहे. दुसरं कुठं राहत नाही, परंतु कुणाच्याही हृदयात जात नाही. देव तसा सर्व ठिकाणी व्यापून आहे. कुठं नाही देव, सर्व ठिकाणी आहे. शून्यतावर जंगम व्यापुनी राहिला पळ आणि बाप मागे वळू विठ्ठल किंवा जळी चळी विठ्ठल भरला ठाव कोठे नाही उरला आदम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलजी. विठ्ठल सर्व ठिकाणी भरून उरलेला आहे. कुठं देव नाही असा, मी नाही ऐसा कवन ठाव असे म्हणतात. देवानेच सांगितले. पण काय या लोकांना काय कळना म्हणतात, विषयात आंदोलन झालेले आहेत. अर्जुना मी नसे, अर्जुना मी नसे ऐसा ठाव कवन असे म्हणतात. परी प्राणियाचे दैव कैसे न देखती मज. ज्ञानोबाराय सांगतात कसं प्राण्याचं दैव आहे म्हणतात, मीच नाही म्हणतात. म्हणजे सर्व ठिकाणी देव भरून उरलेला आहे. आणि असा असणारा देव तुकोबारायचं काय सांगतात, तर मी माझा देव केला म्हणतात. स्वतःचा अनुभव सांगतात, माझा पहा अनुभव आणि केला देव आपुल्या किंवा हा घे माझा अनुभव भक्तिभाव माझा अनुभव केला ऋणी नारायण म्हणतात. नोहे क्षण वेगळा देवाला ऋणी ऋणवत करून ठेवलं म्हणून सांगतात. म्हणून म्हणतात देव आला गोडे गोड जीव झाला. आणि त्यामुळे जर काय झालं असेल, देव गोड आहे आणि जीवही गोड आहे. जीव सुद्धा गोडच आहे. आणि जीवानं जर देवाची प्राप्ती करून घेतली, देव घरात आल्यानंतर, देव घरात कधी येलो तर त्या भक्ताचे काम क्रोधादी जे विकार आहेत ते सगळे मल नाहीचे व्हायला पाहिजे. आपलं जे चित्त आहे ते चित्त निर्मळ करायला पाहिजे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ आणि येऊनी गोपाळ राहे. आता चित्त निर्मळ करायचं जर असेल तर त्याला एकच साधन आहे, माझी कथा माझे नाम म्हणतात. माझी कथा माझे नाम सकळ पातका खरी भस्म हे चित्त शुद्धीचे वर्म अति सुगम जाण उद्धवा म्हणतात. उद्धवाला सांगतात दुसरं कोणतेही साधन करू नको, माझी कथा भगवंताचीच कथा करायची, बाकी कोणाची
बाकीचं काय करत बसण्यापेक्षा एक रिकामा दगडी राहू नको म्हणतात. दगडी सुद्धा राहू नको. काय कर, कारण माझं जे नाम आहे किंवा कथा आहे ती कशी आहे तुकोबाराया म्हणतात. हरी कथा त्रिवेणी कथा देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम. दोष जळाले पळाले. हा, दोष जळाले पळाले म्हणतात. साधला हा पर्वकाळ आणि गेला अंतरीचा मळ. तसाच पर्वकाळ आहे, संक्रांतीचा पर्वकाळ आहे. पर्वकाळ पुष्कळ आहे, 3-3.5 मुहूर्त आहेत, ते पर्वकाळ आहे. नाथायांनी सांगितले 24 पर्वकाळ आहेत. 24 कोणते पर्वकाळ? एकादशी नाही, एकादशी व्रत आहे आणि द्वादशी पर्वकाळ म्हणले. नरसिंह जयंती आहे, कृष्ण गोकुळाष्टमी आहे, रामनवमी आहे, वामन अवतार आहे. हा, तोही आपल्या जीवनाचा पर्वकाळ आहे. हा, म्हणून मग हे सगळे पर्वकाळ आहेत. पण त्याहून सगळ्यात जर पर्वकाळ कोणता असेल तर एक भगवंताची भेट होणं हा मोठा पर्वकाळ आहे. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये ही भेट झालेला आहे. साधीला हा पर्वकाळ आणि गेला अंतरीचा मळ. माझ्या ज्या अंतरामध्ये जे काय मल विक्षेप आवरण हे दोष होते ते भक्ती ज्ञान आणि वैरागी या योगानं हे तिन्ही दोष माझे निघून गेले. माझं मन आता भगवंताच्या चरणी लागलेलं आहे म्हणतात. म्हणून साधीला हा पर्वकाळ आणि गेला अंतरिता मळ. काय म्हणाले काय देव तिळी आला.
आणि अनुवाद संताचा किंवा या कामक्रोध गेल्यामुळे जर काय जर झाला असेल सर्व आनंदाची सृष्टी धारे सर्व संक्रमण चालू आहे. दक्षिणायनातून उत्तरायणामध्ये सूर्य जसं गेलेला आहे, संक्रमण झालं म्हणून आजचा जो सण आहे तो संक्रांतीचा सण आहे, कारण संक्रमण आहे. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा संक्रमण व्हायला पाहिजे. वास्तविक निसर्गाचा नियमच आहे संक्रमण होणं. लहान मध्यम म्हातार वयस्कर होणं हे संक्रमण आहे. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये संक्रमण व्हायला पाहिजे. आणि याकरता तुकोबराय म्हणतात, माझं जर काय झालं असेल तर त्या पद्धतीनं मी राहिलो म्हणतात. जसं दृष्टांत देतात ते शेंदाडाचा, विकलिया सेंद कडूपण गेले पांडुरंगी चित्रलोक्य आनंद आहे. हा अवघे चित्रलोकी आनंद की आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ नाथाचा नाथ हा जनार्दन. आणि हेच मला साधलं म्हणतात. साधला हा पर्वकाळ आणि गेला अंतरीचा मूळ. हे सगळे जे पर्वकाळ आहेत, पर्वकाळ म्हणजे मगाशी आपण बोलून गेलो, एखाद्या सामान्य क्रियेने असामान्य असं फळाची प्राप्ती होणं म्हणजे पर्वकाळ. सामान्य ह्या पर्वकाळामध्ये आपण एखादं साधं जरी नामचिंतन केलं, कीर्तन केलं, नामजप केला तर याचं जे फळ आहे तर या पर्वकाळामध्ये हजारो पट अधिक मिळतं. कारण ह्या पर्वकाळाची व्याख्याच अशी आहे, सामान्य क्रियेनं असामान्य फळाची प्राप्ती होते. म्हणून म्हणतात, मी जर माझ्या जीवनामध्ये काय केलं असेल तर स्थित्यंतर झालं, बदल केला, हेच असं संक्रमण आहे. संक्रांतीचं सूर्याचं संक्रमण आहे. जो मकर राशीमध्ये सूर्यानं प्रवेश केला कर्क राशीमधून, तद्वत मी सुद्धा काय जर केला असेल तर माझ्या जीवनामध्ये बदल करत गेलो. कसा बदल झाला म्हणतात तर पिकलिया सेंद कडूपण गेले. जसं शेंदाड आपण बघितलेलं आहे, तसं ते शेंदाड पिकायच्या अगोदर ते हिरवं असते, कडू लागते, ते हात लावला तर कठीण लागते, ते कठीण लागते, कडू लागते, हा आणि हिरवा असते. परंतु जर पिकल्यावर त्याचा वास सगळ्याला हा पिकलिया सेंदे सगळीकडे वास दुर्वळतो. ते जे हिरवं होतं ते पिवळं होतं, जे कठीण होतं ते मऊ होते आणि खायला गेलं तर अगदी गोड चविष्ट राहतं. कसं माझं झालं म्हणतात, पिकलिया गेले पांडुरंगी काम कशाच्या योगानं पुढे सांगता पुढल्या जन्मात माझ्या मी जर काय केलं असेल, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, निमाले म्हणजे संपले,
आणि त्यामुळे जर काय झालं असेल तर सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्वत्र. कारण भगवान परमात्माचा आनंद आहे. देवरी उभा आनंदाचा कंद म्हणतात. तुकानाचे छंदे असा आनंद मला प्राप्त झाला आणि शाश्वत सुखाची प्राप्ती झाली. त्यामुळं आपण मगाशी बघितल्याप्रमाणे विषयाच्या सुखामध्ये मला आता काही गोडीच राहिली नाही म्हणतात. आणि ते विषय सुख सगळं मी सांडलं म्हणतात. विषम गोडी सांडिले म्हणतात. संसाराचे आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. आणि पुढं काय विषम धुवणी सांडलेली आहे. आता रे सोळे झाले त्रिभुवनीचे आणि विषम धुवून सांडलेले. याप्रमाणे आता माझं कशाच्या योगानं झाला असेल तर साधला हा पर्व काळ आणि गेला अंतरिचा मुळ. जय गोपाळ पाप पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लागतोय. तसंच पुण्य सुद्धा जर ते पापात्मक पुण्य जर असलं तर त्याला सुद्धा पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून पुण्य आणि पाप एक दृष्टांत स्वीकारून नेहमी सांगतात. तुम्ही आम्ही सगळी शेतकरी आहे. रानात गेल्यानंतर पायामध्ये काटा मोडला. आता रानात काय बाकीचं नसते. मग काटा दुसरा आपण काटा घेतो आणि काट्यानं काटा काढतो. हे एवढं जमते आपल्याला काट्यानं काटा काढायला. मग काटा पायाचा काटा निघाल्यानंतर तो दुसरा काटा काय करतो. आपल्याला जो त्रास होत होता तो त्रास त्या दुसऱ्या काट्यानं काढल्यानंतर तो काटा आपण काय फेकून द्यायला पाहिजे का. नाही. कसं फेकून देऊन कसं चालेल. मग त्या माणसानं आपल्याला काम केलंय आपलं आणि त्याला लगेच बाजूला सारल्यासारखं होईल ना. म्हणून आपण तो काटा काय हुशार माणूस होता त्यानं बंडीमध्ये ठेवला. वरच्या खिशात ठेवला आणि वरच्या खिशात ठेवल्यावरती काय झालं. पुन्हा संध्याकाळी घरी आला, धाबून जेवला आणि झोपला. डाव्या कुशीवर होता तोपर्यंत काय नाही. उजव्या कुशीला झाली उजवी कुशी. त्या काट्यानं आपलं काम केलं, पोटात घुसला. आता तुम्ही सांगा तो पायातला काटा चांगला का पोटातला चांगला. तसा ते दोन्ही काटे चांगली नाही. पायातला काटा म्हणजे अज्ञान हे प्रतिबंधक आहे. ज्ञानाचा अहंकार सुद्धा प्रतिबंधक आहे. म्हणून म्हणजे पायातला काटा जो आहे पायातला काटा पायातला काटा म्हणजे पाप आणि खिशाचा बंदूक ठेवला तो काटा पुण्याचा काटा पोटात घुसला. पापाचा जो काटा होता तो पायातला आपण टाकून दिला. तसं तो काढलेला काटा सुद्धा आपण टाकून दिला पाहिजे. म्हणजे पायातला काटा म्हणजे पाप आणि पोटात घुसलेला काटा म्हणजे पुण्य सुद्धा आपल्याला टाकून दिलं पाहिजे. कारण त्या आता सांगितलं जसं काकाने त्या पुण्य जो आहे त्या पुण्यानं सुद्धा अहंकार निर्माण होतो. तसंच आम्हाला पुन्हा जन्म घ्यावं लागतं. ते संत महात्मे म्हणतात आम्हाला धर्म नेणे अनेक काही ज्ञानदेव म्हणे आम्हा येणे जाणे. याच नाही इकडे सगळ्या येरजार साठविला हरी हृदय मंदिरी त्याची सर्वीरधार आणि झाला सफळ व्यापार. आणि हे फक्त आम्हाला हा नरदेव प्राप्त झाला. येण्याचे शरीर आहे ना सरी म्हणतात. किंबहुना येरजारे शिरा याच शरीरानं घडतं. दुसऱ्या कोणत्याही शरीरामध्ये शरीराला नवीन देवाला सुद्धा स्वर्गामध्ये जे आहेत त्यांना सुद्धा तो अधिकार नाही. पशुपत्वांना नाही. फक्त या मानव देहालाच फक्त मनुष्य देहाला अधिकार आहे. म्हणून म्हणतात हा मला पर्वकाळ साधला. मनुष्य देह मिळाला, नरदेह निदान लागले हाती, हा पर्वकाळ आहे. त्यानंतर भगवंताची भक्ती करण्याची जी माझी बुद्धी झाली तो सुद्धा एक पर्वकाळ आहे म्हणतात. म्हणून म्हणतात पाप पुण्य गेले आणि एका स्नानीची खंडले. जे ज्ञानगंगे नाले
ऋषी आहे पाच ही ज्ञानभंगी झाली पूर्णता देवणी झाली शांतीशी आले पालव. म्हणजे ज्ञान ही ज्ञानगंगा आहे. ज्ञानानंच ह्या गोष्टी साधतात. किंवा नेहमी आपण सांगतो की ज्ञानेश्वरी प्रगट जगा कसं का गीता गंगा गीता आणि ज्ञानेश्वरी प्रगट जगा ही गंगा आहे. ही तीर्थ आहे. तशी ही संत महात्म्य आहे. संत महात्म्यांची भेट होणं हे सुद्धा मोठं तीर्थ आहे. तुका म्हणे आली घरा तोच दिवाळी दसरा हा पर्व काळ आहे. हा पर्व काळ किंवा ही ओळी कशी आहे का तीर्थ सकळ तीर्थ राहो तीर्थ राहो हे सगळे तीर्थ आहेत. किंवा तुम्ही मगाशी सांगा अभंग घेतला सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पाय. म्हणजे हे संत महात्मे सुद्धा हे तीर्थ सगळी या संतांच्या पायाजवळ येतात. तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ. तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ म्हणतात. किंवा विठाल विठाल पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. हे पर्व काळ जो आहे हे वैष्णवांच्या पायाजवळ आहे. संतांच्या पायाजवळ आहे. म्हणून तुम्ही आम्ही जर काय करायचं तर या संतांना शरण जायचं. त्यांचे उपकार आहेत. काय सांगू मी या संतांचे उपकार. हे संत महात्म्यांचे उपकार आहेत. त्याची परत फेड करायचं असेल सकळ मगाशी काकाने सांगितलं सकळी तीर्थे निवृत्तीचे पायी. आज निवृत्तनाथांची पुण्यतिथी आहे. आज 16 चालू आहे त्र्यंबकेश्वरला. म्हणून या जर काय करायचं असेल तर या संतांना शरण जायचं. ज्ञानदेव हाची देव ज्ञानदेवी धरल्या भाव. ज्ञानदेव हाची देव म्हणतात. ज्ञानदेवी धरल्या भाव. ज्ञान जीवा होईल सर्व याची संदेह नाही म्हणतात. किंवा ज्ञानदेव नाम तुझे ते ज्ञान हृदयीचे माझे जन ताराव्याचे व्याजे. तू अवतार घेतला त्याने अवतार धारण केला आणि तुम्हा आम्हाला तारण्याकरता तुकोबराय अगदी निवृत्तीनाथापासून निळूबरायांच्यापर्यंत हे जे पूर्वपंथीचे उत्तरपंथीचे संत आहेत आदरीकरांच्या ह्याच्याप्रमाणे पूर्वपंगत आणि उत्तरपंगत. तर उत्तरपंथीच्या संतांनी तुम्हा माझ्यावर उपकार केलाय. या उपकारातून परतफेड करायचे असेल तर ज्ञानदेव नाम तुझे ते ज्ञान हृदयीचे माझे म्हणतात. जनता राहावायची व्याधी तू हा अवतार घेतला किंवा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता. ज्ञानदेव आणि वासुदेवची हो अखंड देव. काय करायचं ना त्यांचं नामचिंतन घ्यायचं आहे. ज्ञानोबा बाबू
देवदेवाला गुढी गुढ जीव झाला साधीला काळ बंधुकाळ पाप पुण्य गेले एका स्नानेची खंडिले साधीला हा पर्व काळ गेला करीला हे सगळं टाकायचं असलं उपाधी तर आपण आपल्यावर मी तूपणा जो आहे मी केलं म्हणायचं हे सगळं सोडलं पाहिजे. मी माझ्या नित्ये न धुनी भाऊ बळे बळदेवी विजय रुक्मादेवी वरासी मग हे आणि माझं सांगितलं हे किंवा हे मजेच सवय झाले तरी मी नाही केले ऐशी जणी जाणीतले तो सुटला का? सुटायचं असेल तर एवढं केलं. मी काय केलं मी केलं की आमचे दादा सांगायचे म्या म्हणलं की पाठीची सुरी आहे म्हणे. मानव तुझ्या पाठीची सुरी आहे म्हणून ते मी तूपणा जाऊ दे दुरी एकची घोंगडे पांघरू एकची घोंगडे पांघरू म्हणजे प्रेम भगवंताचं प्रेम आले आहे ते प्रेम मिळवायचं आहे म्हणून. आणि असं जर साधलं सगळा हा जो साधला आपल्याला जर हे सगळं साधलं तर आपण मी वासुदेव तत्वता बाकी देवच होतो आपण. आणि जगत सुद्धा काय जर होत असेल तर सगळं देवच दिसतंय. जनीवनी अवघा देव सगळीकडे देवच दिसतो. म्हणजे जनामध्ये जनी जनार्दन म्हणतात. मग जनार्दन सगळीकडे दिसल्यानंतर मग आपल्या वाणीमधून वाईट शब्द कसे येतील येणारच नाहीत. कारण तुकोबराय म्हणतात तुकोबरायांच्या बद्दल सांगितलं तुका तरी तेथे सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी ऐशे हरिभक्ताचे ज्ञान महिमान आणि आदर्श दयाचे म्हणून तुका म्हणे वाणी आणि शुद्ध जनार्दन जनी म्हणतात. या वाचेने सात आणि मवाळ बोलायचं मितुले आणि रसाळ सात बोललं पाहिजे खरं बोललं पाहिजे. खरं बोलण्यानं जर काय होत असेल तर देव तोडला जातो म्हणून ही जी वाणी आहे ती मधुरा वाणी वाटी मधुरा वाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी या वाणीनं तुका म्हणे वाणी आणि शुद्ध जनार्दन जनी साधीला हा पर्व काळ आणि गेला अंतरिता तुका म्हणे वाणी